आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप बहुतांश ठिकाणी विजयी झाली असून आतापर्यंत घोषित निकालानुसार झोन क्रमांक 6 गांधीबाग इथले वार्ड क्रमांक 8, 18, 19, 22चे अंतिम निकाल हाती आले असून वार्ड क्रमांक 8 मधून काँग्रेसच्या सय्यद मुस्कान या 27,751 मतांनी, वार्ड क्रमांक 18 मधून भाजपाच्या सारिका नांदुरकर या 19,411 मतांनी, वार्ड क्रमांक 19 मधून भाजपाच्या विद्या कान्हेरे 16,618 मतांनी, तर वार्ड क्रमांक 22 मधून भाजपचे कल्पक बहारकर हे उमेदवार 20,289 मतांनी विजयी ठरलेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसलं तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. 5 शहरात काँग्रेसचा महापौर तर 350 नगरसेवक आणि 10 ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असं चित्र असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि लोकांमध्ये योजनांची जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय तसंच राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता किंग्ज रिसॉर्ट, वडगाव रोड, सेलू इथं आयोजित या महामेळाव्याचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते होणार आहे. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ॲट होम स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील 4 मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीनं रायगड सगुणाबागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना विशेष निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.